परमेश्वराने आज मला त्याच्या वचनातून बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो आणि तसेच ब्रदर कुणाल मायकल यांना पण मी धन्यवाद देतो. त्यांनी आज मला ह्या ग्रुपवर मेसेज देण्याची संधी दिली आणि खरोखर मला खूप आनंद होत आहे, की आज तुम्हा सर्वांबरोबर सहभागिता करण्याची, संदेश देण्याची संधी परमेश्वराने दिली. त्याबद्दल मी सर्व गौरव, सर्व महिमा परमेश्वराला देतो. आपण आजच्या मेसेजला आपण सुरुवात करणार आहोत. त्याचपूर्वी आपण प्रार्थना करूया आणि आपण आपल्या मेसेजला सुरुवात करूया. धन्यवाद देतो प्रभू, तुझी उपकार स्तुती करतो. होय प्रभू देप्पा, या समय देप्पा तुझ्या वचनातून बोलण्याची संधी तू आज मला दिलीस प्रभू. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती करतो प्रभू देप्पा. खरोखर देप्पा, इथं उपस्थित प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचे आत्मिक कान, आत्मिक डोळे तू उघड आणि तू प्रत्येकाशी बोल, अशा मी प्रार्थना करतो. विशेष करून माझ्या मुखाचा ताबा तू घे. होय प्रभू देप्पा, माझ्या मुखाद्वारे तू बोल, अशी मी प्रार्थना करतो. आणि आजच्या सर्व संदेशाद्वारे फक्त आणि फक्त तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे, अशा मी प्रार्थना करतो. होय प्रभू देप्पा, इथून पुढची सर्व वेळ तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. येस. जो शास्त्र भाग मी पाठवलेला होता, तो होता रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन. मी वाचतो आपल्यासाठी. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता याच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? तर जो माझा आजचा जो विषय आहे, तो आहे खरा पश्चाताप काय आहे? नाही का? आपण अ, प्रत्येक वेळेस आपण ऐकतो चर्चमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण ऐकतो, की नाही का पश्चाताप करा किंवा पश्चातापाचं महत्त्व काय आहे? आणि आपण जर पाहिलं, की अ, पश्चात्ताप एखादा व्यक्ती जर करत आहे, तर तो कसा त्या व्यक्तीचा पश्चाताप असला पाहिजे किंवा त्या व्यक्तीचं जीवन त्या पश्चात्तापाद्वारे कसं बदललं पाहिजे, त्याविषयी आपण पाहणार आहोत. आणि पश्चाताप या शब्दाचा अर्थ काय आहे? नक्की अ, देवाचं वचन आपल्याला काय शिकवतं पश्चात्तापाबद्दल आणि एखाद्या व्यक्तीचा पश्चाताप कसा होतो, त्याविषयी आपण देवाच्या वचनातून आज बघणार आहोत. तर जसं रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन आपल्याला सांगतं, की देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे. वचन काय सांगत आहे, की देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे. तर हा जो शब्द आहे पश्चात्ताप, इंग्लिशमध्ये रिपेंटन्स असं आपण त्याला म्हणतो आणि ग्रीकमध्ये ह्या शब्दाचा अर्थ होतो मेटानोया. मेटानोया ह्या शब्दाचा अर्थ आहे, की चेंज ऑफ माइंड म्हणजे मन बदलणे. एखाद्याचं मन बदलणे किंवा मन फिरवणे त्याचा अर्थ होतो. म्हणजे पश्चात्ताप ह्या शब्दाचा सिंपल अर्थ आहे, की मन फिरवणे किंवा मन बदलणे. तर मग कुठली अशी गोष्ट आहे, की त्याद्वारे एखाद्या व्यक्तीचं मन परिवर्तन होऊ शकतं? अशी कुठली गोष्ट आहे, की त्याद्वारे एखादा व्यक्ती बदलू शकतो? तर आपण जर बघितलं सुरुवातीला वचन काय सांगतं, की देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे. इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, की गुडनेस ऑफ गॉड लीड्स अस टू रिपेंटन्स. म्हणजे देवाचा चांगुलपणा, देवाची ममता मनुष्याला काय करते? पश्चात्तापाकडे वळवते. म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती पापामध्ये जीवन जगत असेल किंवा एखादा पापी व्यक्ती असेल किंवा एखादा विश्वासणारा व्यक्ती पापामध्ये जीवन जगत असेल, तर त्या व्यक्तीचं मन कसं परिवर्तन होऊ शकतं? तर देवाच्या ममतेद्वारे. देवाच्या ममतेद्वारे, देवाच्या चांगुलपणाद्वारे त्या व्यक्तीचं मन परिवर्तन होऊ शकतं. म्हणजे ज्यावेळेस त्या व्यक्तीला जाणीव होईल, की देव त्या व्यक्तीवर किती प्रीती करतो. देव त्या व्यक्तीला अ, अ, देव क किती चांगला आहे किंवा देवाची ममता, देवाची दया, देवाची कृपा काय आहे? ह्या गोष्टीचं प्रकटीकरण ज्यावेळेस त्या व्यक्तीला होईल, त्यावेळेस खऱ्या प्रकारे त्या व्यक्तीचं काय होणार आहे? मन बदलणार आहे. खऱ्या प्रकारे त्या व्यक्तीचं अंतःकरण बदलणार आहे. खऱ्या प्रकारे त्या व्यक्तीचं जीवन बदलणार आहे. त्यामुळं जे बेस आहे, एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण बदलण्याचा, एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलण्याचा, एखाद्या व्यक्तीचं मन बदलण्याचा, तर ती काय आहे? तर देवाची ममता आहे. देवाचा चांगुलपणा आहे. देवाची प्रीती आहे. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टीचं प्रकटीकरण त्या व्यक्तीला होणार आहे, त्यावेळेस नक्कीच खरोखर त्याचं अंतःकरण बदलणार आहे. आणि आपण पाहणार आहोत देवाच्या वचनातून अ, अ, लोककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय
आणि 1 ते 11 ही वचने आपण पाहणार आहोत. आपल्यापैकी कुणाला सापडलं असेल तर आपण वाचू शकता. लोककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 11 ही वचने आपण सुरुवातीला पाहणार आहोत. लोक 5वा अध्याय 1 ते 11. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्यापाशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक सिमोनाचा भाऊ होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यावर हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर मासांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्याला खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या मासांचा घोळका पाहून तो व त्याच्या बरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच सिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, भिऊ नकोस, येथून पुढे तू मासे धरणारा इथून पुढून तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. येस, प्रेज द लॉर्ड. 3 वर्षांनी. आपण इथे एक गोष्ट पाहत आहोत की इथं येशू ख्रिस्त काय करत आहे, लोक समुदायाला काय करत आहे, उपदेश करत आहे. आणि तो ज्यावेळेस तो तिथं आलेला आहे त्यावेळेस तिथं एक मचवा होता आणि तो मचवा कोणाचा होता, शिमोनाचा होता. आणि त्या मचव्यामध्ये चढून येशू ख्रिस्त काय करत आहे, लोकांना तो मचव्यातून शिक्षण देत आहे, लोकांना तो उपदेश करत आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस त्याचा उपदेश करून झालेला आहे त्यावेळेस काय घडलेलं आहे तर आपण ह्याच्या अगोदरची परिस्थिती कशी होती, की रात्रभर ते सर्व जाळी टाकून त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना एकही मासा त्यांच्या हाती लागला नव्हता. त्यामुळे ते कसे होते, निराश झालेले होते, हताश झालेले होते. पण आपण पाहतो ज्यावेळेस येशूचं उपदेश झालेला आहे, ज्यावेळेस येशूने त्या लोकांना शिक्षण दिलेलं आहे, त्यानंतर येशू ख्रिस्त काय करत आहे, तो काय करत आहे, शिमोनाला काय सांगत आहे, की आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्याने तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस येशूने सांगितलं की तुम्ही जाळी टाका आणि खोल पाण्यात ते जाळी सोडा, त्यावेळेस काय झालेलं आहे तर एवढे मासे त्या जाळ्यामध्ये आलेले आहेत की त्यांचं जाळं काय झालेलं आहे, फाटू लागलेलं आहे. आणि आपण पाहतो की तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणवले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. म्हणजे एवढे जाळे भरले की ते मचवे पण ते काय लागले, बुडू लागले. म्हणजे एवढा प्रकारे मासे त्या जाळ्यामध्ये अडकले होते. आणि हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. मला या वचनावर आपल्याला फोकस करायचंय, की हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. आपण पाहतो की इथं काय झालेलं आहे, एक प्रकारे पेत्राचा काय झालेलं आहे, पश्चाताप झालेला आहे. म्हणजे एक प्रकारे पेत्राचं जे अंतःकरण आहे ते बदललेलं आहे किंवा येशूकडे बघण्याचा जे त्याचा दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. म्हणजे त्याचं मन जे आहे ते बदललेलं आहे. ते कसं बदललेलं आहे, तर आपण मागच्या वचनं जे आपण वाचली, तर ते काय झाले होते, रात्रभर ते प्रयत्न करत होते, परंतु एक पण मासा त्यांना सापडला नव्हता. परंतु ज्यावेळेस येशू तिथं आलेला आहे, ज्यावेळेस येशूनं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे, म्हणजे त्यांना एवढं
एवढं ते मासे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकले, एवढे मासे त्यांच्याकडे आले, की काय झालेलं आहे, ते जाळं फाटू लागलेलं. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? देवाचा चांगुलपणा. आपण ह्याला काय म्हणतो? देवाचा चांगुलपणा. ही कुठली गोष्ट घडली आहे त्यांच्या जीवनामध्ये? देवाचा चांगुलपणा त्यांनी पाहिलेला आहे. देवाची दया त्यांनी पाहिलेली आहे. देवाची ममता त्यांनी पाहिलेली आहे, की कशाप्रकारे देवाने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. कशाप्रकारे देवाने त्यांना बहुगुणित असा आशीर्वाद दिलेला आहे. कशाप्रकारे येशूचा चांगुलपणा तिथं तो पाहत आहे. आणि हा चांगुलपणा ज्यावेळेस त्याने पाहिलेला आहे, ज्यावेळेस त्यानं येशूने कशाप्रकारे त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे, कशाप्रकारे त्यांच्यावर दया केलेली आहे, कशाप्रकारे त्यांच्यावर प्रीती केलेली आहे, ज्यावेळेस त्यांनी ही गोष्ट पाहिलेली आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे, तर पेत्राचं अंतःकरण बदललेलं आहे. पेत्राचं काय झालेलं आहे? अंतःकरण बदललेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर त्याचा पश्चाताप झालेला आहे. म्हणजे त्याचं मन परिवर्तन झालेलं आहे. आणि आपण पाहतो, की 8व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे? हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, "प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे." आणि आपण जर बघितलं 5व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे येशूला? गुरुजी म्हणत आहे. आणि आता काय म्हणत आहे तो? प्रभुजी म्हणत आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर येशूकडे बघण्याचं त्याचं दृष्टिकोन बदललेला आहे. त्याला जाणीव झालेली आहे, की हा कोणतरी असा व्यक्ती आहे, की तो कोण आहे, तर प्रभू आहे, नाही का? प्रभू असण्याची त्याला ओळख झालेली आहे. प्रभू आहे अशी त्याला काय झालेलं आहे? खात्री झालेली आहे. कधी झालेली आहे? ज्यावेळेस त्याला समजलेलं आहे, की प्रभूचा चांगुलपणा काय आहे. ज्यावेळेस त्याला समजलेलं आहे, की प्रभूची कृपा काय आहे. ज्यावेळेस त्याला समजलेलं आहे, की देव त्याच्यावर किती प्रीती करतो, नाही का? म्हणजे ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे, तर पेत्राच्या मनाचं परिवर्तन झालेलं आहे. ह्या गोष्टीमुळे त्याला जाणीव झालेली आहे, की येशू ख्रिस्त कोण आहे आणि तो कोण आहे, ह्याची जाणीव त्याला कशी झालेली आहे? ज्यावेळेस त्याला ते प्रकटीकरण झालेलं आहे, की येशू ख्रिस्त कोण आहे. आणि हे प्रकटीकरण त्याला कसं झालेलं आहे? तर फक्त आणि फक्त प्रभू येशूच्या चांगुलपणामुळे. फक्त आणि फक्त प्रभू येशूच्या दयेमुळे त्याचं काय झालेलं आहे? अंतःकरण बदललेलं आहे. आणि तो काय म्हणत आहे येशूला? आता गुरुजी नाही म्हणत. तो काय म्हणत आहे? प्रभुजी. आणि पुढे पाहतो, की कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, "भिवू नको. इथून पुढे तू माणसे धरणारा होशील." मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याच्या अनुयायी झाले. म्हणजे येशूने त्यांना सांगितलं का, की तुम्ही पहिल्यांदा पश्चाताप करा. पश्चाताप करा किंवा तुम्ही पहिल्यांदा तुमचे मार्ग सोडा, मग मी तुम्हाला स्वीकारतो. नाही. तर पहिल्यांदा काय घडलेलं आहे, तर त्यांच्या जीवनामध्ये देवाची कृपा, देवाचा चांगुलपणा, देवाची ममता आणि ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे, तर त्यांचं अंतःकरण बदललेलं आहे. त्यांनी सर्व गोष्टी सोडलेल्या आहेत आणि ते काय करत आहेत? येशूच्या मागे झाले, येशूच्या मागे गेलेले आहेत. येशूला ते फॉलो करू लागलेले आहेत. म्हणून आपण पाहतो, की येशू पण त्याला काय म्हणत आहे, "भिवू नको. इथून पुढे तू माणसे धरणारा होशील." म्हणजे त्याचं जीवन काय झालेलं आहे? क्षणामध्ये परिवर्तन झालेलं आहे. कशामुळे परिवर्तन झालेलं आहे? फक्त आणि फक्त प्रभू येशूच्या कृपेमुळं, प्रभू येशूच्या ममतेमुळं, प्रभू येशूच्या चांगुलपणामुळं काय झालेलं आहे, तर त्याचं जीवन बदललेलं आहे. आपण पाहतो, की पहिल्यांदा आपण लोकांना काय सांगतो, की तुम्ही पश्चाताप करा, मग देव तुमच्याशी चांगलं वागेल. तुम्ही पहिल्यांदा पश्चाताप करा, मग देव तुमच्यावर कृपा करेल. तुम्ही पहिल्यांदा पश्चाताप करा, मग देव तुमच्यावर प्रीती करेल. नाही, ह्याच्या उलट आहे बायबलमध्ये. बायबल काय शिकवत आहे आपल्याला? पहिल्यांदा कुठली गोष्ट येते? देवाचा चांगुलपणा येतो. पहिल्यांदा देवाची कृपा येते. पहिल्यांदा देवाची ममता येते. मग त्या व्यक्तीचं परिवर्तन होतं. मग त्या व्यक्तीचं जीवन बदलतं. मग त्या व्यक्तीचं अंतःकरण बदलतं. ही घटना आपल्याला ह्या उदाहरणावरून, ह्या शास्त्र भागावरून आपल्याला समजते, की पहिले जीवन कसं होतं पेत्राचं आणि आता तो कोण झालेला आहे. पहिला तो मासे धरणारा होता, आता तो माणसे धरणारा बनलेला आहे. पहिला तो त्याला गुरुजी म्हणलेला आहे, आता तो काय म्हणत आहे येशूला? प्रभुजी म्हणत आहे. म्हणजे फक्त आणि फक्त देवाची ममताच काय करू शकते, एखाद्या व्यक्तीला पश्चातापाकडे घेऊन जाऊ शकते. आणि आपण आणखीन एक आपण शास्त्र भाग बघणार आहोत या संदर्भात. तो आहे लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 1 ते 10 वचने. लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 10 वचने. आपण सापडले तर आपण वाचावे. लूक लूक 19, 1 ते 1 10. त्याने येरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कै नावाचा कोण एक मनुष्य होता. तो मुख्य जकादार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळं त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता.
तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबरठ्याच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, "जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे." तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. ते हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले, की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. तेव्हा जक्क उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल, तर ते चौपट परत करतो." येशूने त्याला म्हटले, "आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे." आमेन. येस, प्रेज लॉर्ड. आपण पाहतो की हा जो शास्त्र भाग आहे, तो काय आपल्याला सांगत आहे, जक्कई नावाचा एक जकातदार आहे. त्या व्यक्तीचं जीवन कसं बदललेलं आहे, त्याविषयी हा शास्त्र भाग आपल्याला सांगत आहे. तर आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्त एरिहोमधून जात आहे, त्यावेळेस जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. आपण जर पाहिलं यहुदी लोकांची जर हिस्ट्री पाहिली आपण, त्यावेळेसचं जे कल्चर होतं, त्यावेळेस जे जकातदार होते, ते काय करत होते? रोमन गव्हर्नमेंटसाठी काय करत होते ते? कर घेत होते इस्रायल लोकांकडून. आणि म्हणजे हे काय होतं, इस्रायल लोकांसाठी हे सगळ्यात मोठं पाप होतं. म्हणजे ह्या लोकांना ते काय समजत होते? पापी लोकं समजत होते. आणि अ, फक्त ते करच घेत नव्हते, तर ते काय करत होते? लोकांना लुबाडत होते. म्हणजे करापेक्षा पण जास्त रक्कम ते लोकांकडून वसूल करत होते. आणि त्या रकमेच्या द्वारे ते काय करत होते? श्रीमंत झालेले होते. म्हणजे अशा प्रकारे ते भ्रष्टाचार करून, लोकांना लुबाडून ते काय जकातदार लोकं कसे होते? श्रीमंत झाले होते. आणि त्यातील तो हा जक्कई मुख्य जकातदार आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणलेलं आहे चीफ, चीफ म्हणलेलं आहे त्याला. म्हणजे मुख्य होता तो. म्हणजे आपण जर पाहिलं, की म्हणजे कशाप्रकारे त्यानं लोकांना जक्क्याचं आपण जर जीवन जर पाहिलं असेल, तर तो कशाप्रकारे जीवन जगला असेल, नाही का? कशाप्रकारे त्यानं लोकांना लुबाडलं असेल, कशाप्रकारे त्यानं लोकांवर अत्याचार केला असेल, कशाप्रकारे त्यानं नाही का भ्रष्टाचार केलेला आहे. आपल्या देशाविरुद्ध त्यानं बंड केलेलं आहे. म्हणजे असं जीवन जगणारा जक्कई नावाचा हा मनुष्य आहे. आणि ज्या ठिकाणी तो राहत होता, त्या ठिकाणी येशू तिकडं आलेला आहे. आणि आपण पाहतो की येशू कोण आहे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. म्हणजे जक्कईच्या फिजिकल अपीअरन्सचं पण इथं वर्णन दिलेलं आहे, की तो कसा होता. आणि आपण पाहतो की तो गर्दीमध्ये येशूला पाहण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ठेंगणा असल्यामुळे तो येशूला पाहू शकत नव्हता. म्हणजे आपण पाहतो की अ, येशूबद्दल त्यानं अगोदर काहीतरी ऐकलेलं आहे. येशूबद्दल त्याला काहीतरी समजलेलं आहे. म्हणून तो येशूला पाहण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत आहे. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, "जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे." प्रेज द लॉर्ड. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये. म्हणजे हा एवढा मोठा पापी व्यक्ती आहे, एवढा मोठा अ, आपल्या देशाविरुद्ध तो पाप करत आहे, लोकांविरुद्ध पाप करत आहे. अशा व्यक्तीला येशू ख्रिस्त काय करत आहे? नावाने हाक मारत आहे. "जक्कया, त्वरा करून खाली ये." म्हणजे आपण पाहतो की येशूने त्याला काही सांगितलं नाही, की "तू काय कर, पहिल्यांदा तू पश्चात्ताप कर किंवा तू पहिल्यांदा तुझ्या पापांची कबुली कर." तर अशा कुठलीही गोष्ट त्याने अगोदर सांगितली नाही. तर तो काय करत आहे? त्याच्यावर काय करत आहे? प्रीती करत आहे, नाही का? पहिल्यांदा येशूने काय केलेलं आहे? प्रीती केलेली आहे. पहिल्यांदा त्याने काय केलेलं आहे? त्याच्यावर दया केलेली आहे. पहिल्यांदा येशूने काय केलेली आहे? त्याच्यावर ममता केलेली आहे, नाही का? आपण पाहतो ही गोष्ट पहिल्यांदा. म्हणजे ज्यावेळेस येशूने त्याची कृपा, त्याची दया, त्याची प्रीती हे जक्कयावर दाखवलेली आहे किंवा त्याच्यावर केलेली आहे, त्यावेळेस आपण पाहतो की पुढे काय घडलेलं आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. म्हणजे जक्कई काय करत आहे? खाली उतरला त्वरेने आणि येशूला घेऊन तो कुठे गेलेला आहे? त्याच्या घरी गेलेला आहे. आणि येशूचं काय केलेलं आहे त्यानं? आनंदाने आगत स्वागत केलेलं आहे आपल्या घरामध्ये. आणि हे पाहून लोकं काय करत आहेत? हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले, की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयाला गेलेला आहे. म्हणजे त्या तिथल्या लोकांना माहीत होतं, की हा व्यक्ती कसा आहे. त्या सर्व लोकांना माहीत होतं त्या एरियातल्या, की हा जो जकातदार आहे, तो
तो कशा प्रकारे लोकांना लुबाडत आहे, कशा प्रकारे तो लोकांवर भ्रष्टाचार करत आहे, कशा प्रकारे तो देशाविरुद्ध बंड करत आहे. ह्या सर्व गोष्टी त्या लोकांना माहित होत्या. म्हणून ते लोक काय करत आहेत, कुरकुर करत आहेत, की हा पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेलेला आहे. आपण पाहतो ज्यावेळेस तिथं येशू गेलेला आहे त्याच्या घरामध्ये, त्यावेळेस काय झालेलं आहे तर तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभूजी, पहा मी आपले अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल, तर ते चौपट परत करतो." प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पाहतो की जक्कयाच्या अंतःकरणाचं परिवर्तन झालेलं आहे. जक्कयाचं मन काय झालेलं आहे? बदललेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेलेला आहे, ज्यावेळेस प्रभू येशूची कृपा त्याला समजलेली आहे, ज्यावेळेस प्रभू येशूची ममता त्याला समजलेली आहे, ज्यावेळेस त्याला समजलेलं आहे, की मी पापी असताना पण, मी एवढा मोठा पापी असताना पण येशू ख्रिस्त माझ्या घरी आलेला आहे. येशू ख्रिस्त माझ्याकडे आलेला आहे. त्याने मला नावाने हाक मारलेली आहे. आणि ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे तर त्याचं अंतःकरण बदललेलं आहे. त्याचं मनाचं परिवर्तन झालेलं आहे. म्हणजे येशूला त्याला सांगण्याची गरज नाही पडली, की तू तुझं अंतःकरण बदल. तू पहिला पश्चाताप कर. तू पहिल्यांदा तुझ्या पापांची कबुली दे. तू पहिल्यांदा हे सोडून दे. तू पहिल्यांदा हे करू नको, ते करू नको. ह्या ह्यातील कुठलीही गोष्ट येशूने त्याला सांगितली नाही. फक्त आणि फक्त येशूने काय केलेलं आहे, त्याच्यावर प्रीती केलेली आहे. त्याच्यावर कृपा केलेली आहे. त्याच्यावर दया केलेली आहे. आणि ह्याच गोष्टीमुळं त्याचं काय झालेलं आहे, अंतःकरण बदललेलं आहे. आणि तो काय करत आहे, तेव्हा तो उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभूजी, पहा मी आपले अर्धद्रव्य दरिद्र्यास देतो आणि अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल, तर मी चौपट परत करतो." म्हणजे आपण पाहतो की खरा पश्चाताप त्याच्या अंतःकरणाचा झालेला आहे. खऱ्या प्रकारे त्याचं मन परिवर्तन झालेलं आहे. खऱ्या प्रकारे काय काय केलेलं आहे तर त्यानं प्रभूला ओळखलेलं आहे. खऱ्या प्रकारे त्याची आणि प्रभूची ओळख झालेली आहे. आणि आपण पाहतो की ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे तर त्यानं जे काही लुबाडलं होतं लोकांकडून, जे काही अत्याचारानं, भ्रष्टाचारानं लोकांकडून घेतलं होतं, त्यानं काय केलेलं आहे पुन्हा ते चौपट परत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. चौपट त्याने ती गोष्ट परत केलेली आहे. आपण पाहतो आणि येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? अ, येशूने त्याला म्हटले, "आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायास व तारावयास आलेला आहे." प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की येशूला भेटण्यापूर्वी जक्कयाचं जीवन कसं होतं आणि ज्यावेळेस तो येशूला भेटलेला आहे, त्यावेळेस त्याचं जीवन कसं झालेलं आहे. म्हणजे त्याचं अंतःकरण जे बदललेलं आहे, जे त्याच्या अंतःकरणाचं परिवर्तन झालेलं आहे, त्याच्या मनाचं परिवर्तन झालेलं आहे, जे त्याचं हृदय जे बदललेलं आहे, ते फक्त आणि फक्त प्रभू येशूच्या ममतेने बदललेलं आहे. प्रभू येशूच्या कृपेने बदललेलं आहे. म्हणजे येशूने त्याला कुठलाही दोष नाही दिला किंवा त्याला कुठल्याही प्रकारे तो वाईट बोलला नाही किंवा त्याला दोष नाही दिला. त्याला उलट त्याच्यावर काय केलेली आहे? प्रीती केलेली आहे. आणि ज्यावेळेस त्याने येशूने ज्यावेळेस त्याची प्रीती केलेली आहे आणि त्या प्रीतीमुळे काय झालेलं आहे? खरं बदल आलेलं आहे. म्हणजे म्हणजे अ, त्याचं पहिल्यांदा अंतःकरण बदललेलं आहे आणि ज्यावेळेस त्याचं अंतःकरण बदललं, त्यावेळेस त्याचा स्वभाव पण बदललेला आहे. म्हणजे पहिल्यांदा देव काय करतो? आपलं अंतःकरण बदलतो आणि त्याद्वारे आपला स्वभाव पण बदलतो. हीच गोष्ट काय झालेली आहे, जक्कयाच्या जीवनामध्ये घडलेली आहे. कारण त्याला समजलेलं आहे, की प्रभू येशू कोण आहे? प्रभू येशूची दया काय आहे? प्रभू येशूची कृपा काय आहे? प्रभू येशूची ममता काय आहे? ह्या गोष्टीचं प्रकटीकरण त्या व्यक्तीला झालेलं आहे आणि त्याचं जीवन काय झालेलं आहे? बदललेलं आहे. इथं पण आपण पाहतो, की पहिल्यांदा काय आलेलं आहे? देवाचा चांगुलपणा, देवाची ममता, देवाची कृपा आणि नंतर मग त्या व्यक्तीचा पश्चाताप झालेला आहे. आणि नंतर मग त्या व्यक्तीचं अंतःकरण बदललेलं आहे. आणि नंतर मग त्या व्यक्तीचं मन परिवर्तन झालेलं आहे. तसं मागच्या गोष्टीमध्ये पण ज्यावेळेस पेत्रानं येशूचा चांगुलपणा पाहिला, त्यावेळेस त्याचं जीवन बदललं. सेम वे ज्यावेळेस जक्कयाने येशूचा चांगुलपणा बघितलेला आहे, ज्यावेळेस जक्कयाने येशूची ममता बघितलेली आहे, त्यावेळेस त्याचं अंतःकरण बदललेलं आहे. त्याचं जीवन बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आणखीन एक शास्त्र भाग बघणार आहोत, की कशाप्रकारे आपण पश्चाताप करू शकतो, नाही का? पश्चाताप आपण कसा करू शकतो? म्हणजे आपलं त्यामध्ये सहभाग काय आहे पश्चाताप करण्यामध्ये? आपला हात त्यामध्ये काय आहे? तर ते आपण पाहूया. लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 3 ते 7 ही वचने आपण पाहणार आहोत. लूका शुभवर्तमान 15वा अध्याय 3 ते 7. लूक 15वा अध्याय 3 ते 7. मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे, ज्याच्याजवळ 100 मेंढरे असता, त्यातून एक हरवला, तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करणार नाहीत? ते सापडल्यावर
तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना व शेजारच्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, "माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा." त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. येस, प्रेज द लॉर्ड. आपण ह्याचं जर शीर्षक बघितले ते काय आहे तर हरवलेले मेंढरू. आणि येशू ख्रिस्त हा जो दाखला आहे तो कोणाला सांगत आहे? जे सर्व जकातदार आणि जे पापी लोक आहेत, त्या लोकांना तो काय करत आहे? हा दाखला सांगत आहे. आणि तो काय करत आहे इथं एक मेंढराचं उदाहरण तो येशू ख्रिस्त सांगत आहे. अ, मग 4थं वचन जर आपण बघितलं, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असतात, त्यातून एक हरवले, तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलवून त्यांना म्हणतो, "माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा." आणि ह्या उदाहरणाशी कशाशी जोडलेलं आहे? तर एका व्यक्ती पश्चाताप करतो. त्या त्या गोष्टीशी ही गोष्ट जोडलेली आहे. म्हणजे पश्चाताप एखादा व्यक्ती कसा करतो, हा दाखल्याद्वारे येशूने काय केलेलं आहे, हे आपल्याला ह्या दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं, आपण कशाप्रकारे पश्चाताप करतो किंवा आपलं त्यामध्ये कार्य काय आहे? तर फक्त आणि फक्त आपलं काय कार्य आहे ते आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस एखादा व्यक्ती पापामध्ये हरवलेला आहे किंवा एखादा व्यक्ती पापी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला शोधण्यासाठी कोण आलेलं आहे? तो मेंढपाळ गेलेला आहे शोधण्यासाठी. आणि तो मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते हरवलेले मेंढरू कोण आहे? तर आपण आहोत. नाही का? आपण जे हरवलेले मेंढरू होतो, ते शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहे. आणि आपण पाहतो की अ, अ, तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो शोध करीत नाही. ते सापडल्यावर तो आनंदाने खांद्यावर घेतो. तिथं आपण पाहतो की ज्यावेळेस ते मेंढरू सापडतं, त्यावेळेस कोण आनंद करत आहे? तर मेंढपाळ आनंद आनंद करत आहे. आणि मेंढपाळाने काय केलेलं आहे? त्या मेंढराला खांद्यावर घेतलेलं आहे. आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्याने म्हण त्याने त्यांना म्हणतो, "माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा." आता ह्या गोष्टीमध्ये आपण पाहतो, की मेंढराने कशा पश्चाताप केलेला आहे. मेंढराने कशाप्रकारे पश्चाताप केला, तर मेंढराने काय केलेलं आहे, ज्यावेळेस अ, मेंढपाळ त्याला शोधायला आलेला आहे. ज्यावेळेस मेंढपाळ त्याला शोधायला आलेला आहे, त्यावेळेस काय केलेलं आहे, तर मेंढपाळाला काय केलेलं आहे, तर मेंढपाळने जी त्याच्यावर प्रीती केलेली आहे, मेंढपाळ जे काही त्याच्यावर दया करत आहे किंवा मेंढपाळ त्याच्यावर जी काही प्रीती करत आहे, ती प्रीती काय केलेली आहे, त्या मेंढरानं स्वीकारलेली आहे. म्हणजे आपण कशाप्रकारे पश्चाताप करू शकतो? तर देवाची प्रीती स्वीकारून. देव आपल्यावर जी प्रीती करत आहे, देव जे आपल्यावर ममता करत आहे, देव जे आपल्यावर कृपा करत आहे, ज्यावेळेस ते आपण स्वीकारतो, तो काय आहे तर देवासाठी पश्चाताप आहे. आणि आपण पाहतो की त्या मेंढरानं काय केलं का? नाही, तर मेंढरानं काय केलेलं आहे तर फक्त आणि फक्त त्या मेंढपाळाची प्रीती स्वीकारलेली आहे. सर्व जे काही केलेलं आहे, ते कोणी केलेलं आहे? मेंढपाळाने केलेलं आहे. म्हणजे मेंढपाळ त्याला शोधत आलेला आहे. मेंढपाळाने त्याला खांद्यावर घेतलेलं आहे. मेंढपाळ त्याला घरी घेऊन गेलेला आहे. मेंढपाळानं शेजाऱ्यांना बोलवून काय केलेलं आहे तर आनंद केलेला आहे. म्हणजे सर्व गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या कोणी केलेल्या आहेत? मेंढपाळाने केलेल्या आहेत. म्हणजे कोण आहे तो मेंढपाळ? प्रभू येशू ख्रिस्त. मेंढरानं फक्त एकच गोष्ट केलेली आहे. काय केलेलं आहे तर त्या मेंढपाळाला काय केलेलं आहे? प्रीती करू दिलेली आहे. म्हणजे प्रीती त्याची स्वीकारलेली आहे. अंतःकरणापासून काय केलेलं आहे त्यानं? त्याची प्रीती स्वीकारलेली आहे. मेंढरू असं नाही म्हणलं, "नाही, नाही माझं मी चालत येतो. तू मला नको खांद्यावर घेऊ नकोस." असं मेंढरू म्हणलं का? नाही. मेंढरूनं काय केलेलं आहे तर त्याची प्रीती स्वीकारलेली आहे. आणि त्याची प्रीती स्वीकारणेच हाच खरा पश्चाताप आहे. आणि आपण पाहतो की तसंच 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही, अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो. एखादा पापी मनुष्य पश्चाताप कसा करतो? फक्त आणि फक्त त्या मेंढपाळाची प्रीती स्वीकारून. मेंढपाळ त्याच्यावर जी प्रीती करत आहे, जी कृपा करत आहे, जी ममता करत आहे, त्याचं काम फक्त एकच आहे, की ते विश्वासाने स्वीकारणे. विश्वासाने त्याला प्रीती करू देणे. आणि ज्यावेळेस तो हे करतो, त्यावेळेस खरोखर तो काय करत आहे? मेंढपाळ त्याला खांद्यावर घेत आहे. त्याला तो घरी घेऊन जात आहे आणि सर्व लोकांबरोबर तो आनंद करत आहे. मग तसाच आनंद कुठं होत आहे? एखादा पापी व्यक्ती ज्यावेळेस देवाची प्रीती स्वीकारतो, ज्यावेळेस तो देवाची कृपा स्वीकारतो आपल्या जीवनामध्ये, ज्यावेळेस तो देवाची ममता आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो,
त्यावेळेस कुठं आनंद होत आहे? त्या स्वर्गामध्ये आनंद होत आहे. स्वर्गदूत काय करत आहेत? आनंद करत आहेत. म्हणजे आपला जो पार्ट आहे, या गोष्टीमध्ये फक्त एकच आहे, की देवाला काय करू देणे? आपल्यावर प्रीती करू देणे. देवाला काय करू देणे? आपल्यावर कृपा करू देणे. आणि आपल्याला फक्त काय करायचंय? त्याची प्रीती स्वीकारायची आहे आणि त्याच्या मागे आपल्याला काय करायचंय? चालायचंय. प्रेज द लॉर्ड. तर आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत. आणि शेवटचं उदाहरण आपण हे पाहणार आहोत आणि मग आपण थांबणार आहोत. अ, आपण पाहतो की करंथीकराच्या पत्रामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ते आपण पाहणार आहोत. सेकंड कोरिंथियन्स म्हणजे दुसरे करंथीकर याचा 7वा अध्याय आणि 7वा अध्याय 9 आणि 10वं वचन. तरी करंथीकर येस येस. तरी आता मी आनंद करतो. तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे. कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. येस ब्रदर. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की अजून एक आपण पाहणार आहोत ह्या मुद्द्यामध्ये. तरी अ, अ, पॉल जे लिहित आहे पत्र त्यामध्ये, तरी आता मी आनंद करतो. तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले यामुळे. तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवीय होते. आमच्या हातून तुमचे कसलेही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. तर हा जो शास्त्रभाग आहे त्याविषयी आपण बघणार आहोत, की 2 व्यक्तींच्या जीवनामध्ये कशाप्रकारे या गोष्टी घडलेल्या आहेत. पहिला जो भाग आहे 10व्या वचनातला, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही. ह्याविषयी आपण बघणार आहोत. तर ह्यासाठी आपण काढणार आहोत अ, लोककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 61 आणि 62 वचन. लोककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 61 आणि 62 वचन. हं. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आणि आज कोंबडा आरडण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. येस, प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो की पेत्रानं काय केलेलं आहे? येशूला नाकारलेलं आहे. ज्यावेळेस येशूला रोमी लोकांनी पकडलेलं आहे आणि ते त्याला फटका मारण्यासाठी घेऊन जात आहेत. त्यावेळेस येशूनं अगोदरच भविष्यवाणी केली होती, की पेत्र त्याला काय करणार आहे? 3 वेळा नाकारणार आहे. आणि आपण पाहतो की जसं येशूनं भविष्यवाणी केली होती, तसंच पेत्राबरोबर घडलेलं आहे. पेत्रानं काय केलेलं आहे? नुसतं त्याला नाकारलं नाही, तर शाप देऊन त्यानं येशूला काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे. आणि ज्यावेळेस 3 वेळा येशूला नाकारलं, त्यावेळेस काय झालेलं आहे? तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. म्हणजे अ, जे येशूने भविष्यवाणी केली होती पेत्राला, की तू मला कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा नाकारशील, ते काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. आणि त्यावेळेस येशू पेत्राकडे पाहत आहे आणि ज्यावेळेस पेत्राकडे पाहिलेलं आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे, तर त्याला आठवलेलं आहे, की प्रभूनं काय केलं होतं, असं-असं मला सांगितलं होतं, की तू मला 3 वेळा नाकारशील. आणि मग पुढे काय झालेलं आहे आपण पाहतो. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. आता हे जे दुःख आहे, हे दुःख कसं आहे तर जसं आपण वाचलं मगाशी. कारण ईश्वर प्रेरित दुःख, हे जे दुःख आहे, हे हे जे दुःख पेत्राला झालेलं आहे, ते ईश्वर प्रेरित दुःख झालेलं आहे. म्हणजे ह्या दुःखाद्वारे त्याचं काय झालेलं आहे? अंतःकरण बदललेलं आहे. ह्या दुःखाद्वारे त्याचं काय झालेलं आहे? मनाचं परिवर्तन झालेलं आहे. ह्या दुःखाद्वारे काय झालेलं आहे तर त्याच्या अंतःकरणामध्ये बदल झालेला आहे. त्याला समजलेलं आहे, की नाही का, की प्रभूने काय केलेलं आहे तर मी प्रभूला नाकारलेलं आहे. मी शाप देऊन प्रभूचा नाकार केलेला आहे. परंतु तरी पण प्रभू माझ्यावर काय करत आहे? प्रीती करत आहे. ज्यावेळेस येशूने त्याकडे पाहिलेलं आहे, त्यावेळेस येशूने त्याकडे रागानं पाहिलं नाही किंवा दोष भावनेने त्याकडे पाहिले नाही. तर येशूनं त्याकडे कसं पाहिलेलं आहे तर प्रीतीपूर्ण दृष्टीने त्याकडे पाहिलेलं आहे. प्रीतीपूर्ण येशू त्याकडे बघत आहे. म्हणजे येशूच्या नजरेमध्ये काय होती? ती प्रीती होती, ती दया होती आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर
त्याच्या अंतःकरणामध्ये ते ईश्वर प्रेरित दुःख आलेलं आहे आणि त्याला काय झालेलं आहे, पश्चाताप झालेला आहे. आणि आपण पाहतो की जे आपण मगाशी वचन वाचलं, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही. म्हणजे आपण पाहतो जरी त्याला दुःख झालेलं आहे, तो मोठ्याने रडत आहे. तो का रडत आहे, की त्याला समजलेलं आहे, की माझ्या हातून काहीतरी चूक झालेली आहे. आणि ते दुःख कसं आहे तर ईश्वर प्रेरित आहे. आणि त्यामुळे त्याचं मन बदललेलं आहे. त्याचं परिवर्तन झालेलं आहे मनाचं. कशामुळे झालेलं आहे तर फक्त आणि फक्त येशूने त्याला काय केलेलं आहे, येशूने त्याकडे ज्यावेळेस बघितलेलं आहे, प्रीतीपूर्ण येशूने त्याकडे बघितलेलं आहे, त्यावेळेस त्याला त्याची जाणीव झालेली आहे. आणि आपण पाहतो, की ह्या दुःखामुळे काय झालेलं आहे तर त्याचं अंतःकरण बदललेलं आहे. म्हणजे त्याला काय झालेलं आहे, जाणीव झालेली आहे. आणि हेच दुःख काय करतं, मनुष्याला तारणादायी पश्चातापाकडे वळवतं. आणि आपण पाहतो पुढे पेत्र कोण बनलेला आहे, तर मंडळीचा तो कोण बनलेला आहे, खडक बनलेला आहे, नाही का? आणि येशूने त्याला पुन्हा रिस्टोअर केलेलं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू मरणातून उठलेला आहे, त्यावेळेस तो पेत्राला भेटलेला आहे. येशू त्याला भेटला, त्याला म्हणला, "तुझ्यावर मी तू माझ्या मेंढरांना चार, तू माझ्या कोकरांना चार." नाही का? म्हणजे रिस्टोरेशन झालेलं आहे त्याचं. कशामुळे झालेलं आहे? त्याला खरोखर ते पश्चाताप झालेला आहे. खरोखर त्याचं अंतःकरण बदललेलं आहे. ते ईश्वर प्रेरित दुःख आहे, नाही का? आणि त्याच 10व्या वचनातलाच पुढचा भाग, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. आता हे ऐहिक दुःख काय आहे? तर आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण मत्तय याचा 27वा अध्याय 3 ते 5 ही वचने आपण पाहणार आहोत. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय 3 ते 5 ही वचने. तेव्हा तो शिक्षणापात्र ठरण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडून परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हाला काय, तुझे ते पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. येस. आपण पाहतो की इथं पण काय झालेलं आहे, जो यहूदा इस्करियोत आहे, यहूदा इस्करियोतनं काय केलेलं आहे तर येशूला पकडून दिलेलं आहे, नाही का? येशूला पकडून दिलेलं आहे. नंतर तो काय करत आहे, 3ऱ्या वचनामध्ये, तेव्हा तो शिक्षेस पात्र ठरण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला आणि 30 रुपये मुख्य याजक व वडील यांच्याकडे परत नेऊन आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याच्या आम्हास काय? आपण पाहतो की आता यहूद्याला पण पछतावा झालेला आहे, नाही का? यहूद्याला पण जाणीव झालेली आहे की त्यानं काहीतरी चूक केलेली आहे. यहूद्याला पण समजलेलं आहे की मी निर्दोष व्यक्तीला पकडून दिलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्याला पण त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं आहे, की आपण नाही का येशूला पकडून दिलं. जो माझ्यावर प्रीती करणारा येशू होता, त्याला मी पकडून दिलेलं आहे. एका निर्दोष व्यक्तीला मी पकडून दिलेलं आहे. म्हणजे त्याला पण दुःख झालेलं आहे. त्याला पण पछतावा झालेला आहे. परंतु पुढे आपण पाहतो की काय घडलेलं आहे. 4थं वचन, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याच्या आम्हास काय? तुझे तूच पाहून घे. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. आपण पाहतो की पुढे जाऊन त्याने काय केलेलं आहे? स्वतःच्या स्वतःच्या जीवाचं त्याने काय केलेलं आहे? नाश केलेला आहे. त्यानं जाऊन काय केलेलं आहे? गळफास घेतलेला आहे. आता आपण पाहतो 2 व्यक्ती आहेत. पेत्र पण आहे आणि यहूदा पण आहे. पेत्राला पण जाणीव झालेली आहे. यहूदाला पण जाणीव झालेली आहे. पेत्राने काय केलेलं आहे? पेत्राला जाणीव झाली, त्याला पश्चाताप झाला. परंतु त्याला समजलेलं आहे, की येशू ख्रिस्त माझ्यावर प्रीती करतो, नाही का? मी जे पाप केलेलं आहे, त्या पापाची शिक्षा आता कोण भोगणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त भोगणार आहे. आणि त्याला काय झालेलं आहे, तर ईश्वर प्रेरित दुःख झालेलं आहे. परंतु आपण इथं पाहतो, की जो यहूदा आहे, त्याला काय झालेलं आहे? ऐहिक दुःख झालेलं आहे. म्हणजे पेत्राचं जे दुःख होतं, ते कसं होतं? ईश्वर प्रेरित होतं. परंतु जे यहूदाचं जे दुःख होतं, ते कसं होतं? ऐहिक दुःख होतं. जसं ते वचन सांगतं आपल्याला मगाशी, जे वचन मी काढलं होतं. 1 मिनिट. करंथीकरास दुसरे पत्र याचा 7वा अध्याय. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. त्याला काय झालेलं आहे? ऐहिक दुःख झालेलं आहे. त्याला फक्त वाईट वाटलेलं आहे. त्याला जाणीव झालेली आहे. परंतु काय झालेलं आहे? त्याचं अंतःकरण बदललेलं नाही त्याद्वारे. त्याला फक्त वाईट वाटलेलं आहे, की मी एका निर्दोष व्यक्तीला पकडून दिलेलं आहे. जर त्याचं जे दुःख आहे ते ईश्वर प्रेरित असतं, तर त्याने काय केलं असतं? पेत्रासारखा पश्चाताप केला असता. त्यानं स्वतः गळफास नसता घेतला, तर तो थांबला असता.
येशू वधस्तंभावर जाऊपर्यंत तो थांबला असता. परंतु आपण पाहतो की त्याला जे दुःख झालेलं आहे ते ऐहिक दुःख झालेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. आणि त्याने काय केलेलं आहे तर आपल्या जीवाचा नाश करून घेतलेला आहे. म्हणजे 2 प्रकारचे दुःख आहेत. एक ईश्वर प्रेरित दुःख आहे आणि एक ऐहिक दुःख आहे. ईश्वर प्रेरित दुःखाद्वारे काय होतं? मनुष्य पश्चात्तापाच्या तारणाकडे वळतो. परंतु ऐहिक दुःख काय होतं? नाशास कारणीभूत होतं. म्हणजे दोन्ही व्यक्तींना पण वाईट वाटलेलं आहे, जे त्यांनी कृत्य केले आहे त्याबद्दल. दोन्ही व्यक्तींना पण समजलेलं आहे, की त्यांनी पाप केलेलं आहे. परंतु एक व्यक्ती थांबलेला आहे. एक व्यक्तीने काय केलेलं आहे, एक व्यक्तीचं अंतःकरण बदललेलं आहे. परंतु एक व्यक्ती काय झालेला आहे, त्याला पछतावा झालेला आहे. त्याला ऐहिक दुःख झालेलं आहे. परंतु थांबला नाही तो किंवा त्याचं अंतःकरण बदललेलं नाही. तो येशूवर त्याने तो विश्वास ठेवला नाही. परंतु त्याने काय केलेलं आहे, स्वतः जाऊन काय केलेलं आहे, गळफास घेतलेला आहे आणि त्याचा नाश झालेला आहे. तर आपण पाहतो की अ, हे 2 प्रकारचे गोष्टी आहेत पश्चात्तापामध्ये. तर ऐहिक दुःख काय करतं मनुष्याला त्या पापापासून बाहेर पडण्यामध्ये, त्या सॉरी ईश्वर प्रेरित जे दुःख आहे, ते काय करतं मनुष्याला त्या पापापासून दूर राहण्यामध्ये, त्या पापापासून बाहेर पडण्यामध्ये सहाय्य करतं. आणि ते काय करतं त्याला ते दुःख काय करतं, त्याला पश्चात्तापाकडे वळवतं. त्याचं मन परिवर्तन करतं आणि त्याला काय करतं, तारणदायी मार्गाने चालण्यास त्याला सहाय्य करतं. तर आपण पाहतो, की कशाप्रकारे देव आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, नाही का? की सुरुवातीला आपण पाहिलं, की देवाची ममता काय करते आपल्याला पश्चात्तापाकडे वळवते. आणि आपण 2 उदाहरणं पाहिले. पेत्राचं उदाहरण पाहिलं, जक्कयाचं उदाहरण पाहिलं आणि दोन्ही गोष्टींमध्ये पहिल्यांदा कुठली गोष्ट घडलेली आहे, तर देवाचा चांगुलपणा घडलेला आहे. देवाची कृपा घडलेली आहे. देवाची ममता घडलेली आहे. आणि मग त्या दोघांचं जीवन बदललेलं आहे. त्या दोघांचं अंतःकरण बदललेलं आहे. हा खरा पश्चात्ताप आहे ख्रिस्ती जीवनामध्ये, की आपण ज्यावेळेस देवाची ममता, देवाची कृपा, देवाची दया ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो, त्या गोष्टीचा आपण स्वीकार करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं जीवन बदलतं. आणि आपण पाहिलं, की आपला हात काय आहे किंवा आपण कशाप्रकारे पश्चात्ताप करू शकतो. तर आपलं एकच काम आहे, ते म्हणजे त्या मेंढपाळाचं प्रीती स्वीकारणे. त्या मेंढपाळाची कृपा स्वीकारणे. त्या मेंढपाळाची प्रीती त्याला प्रीती करू देणे आपल्यावर. हाच खरा काय आहे तर त्या मेंढराचा पश्चात्ताप आहे. आणि आपण पाहिलं की ईश्वर प्रेरित दुःख आणि ऐहिक दुःख कशाप्रकारे पश्चात्तापाकडे वळवतं. ईश्वर प्रेरित दुःख हे पश्चात्तापाकडे वळवतं आणि तारणदायी पश्चात्ताप देतं. परंतु ऐहिक दुःख काय करतं? मरणास कारणीभूत होतं. तर आपल्याला काय करायचंय? समजा एखादा व्यक्ती पापामध्ये जीवन जगत आहे. एखादा विश्वासणारा आपला बंधू असेल, एखादा विश्वासणारा आपली बहीण असेल, जर ते पापामध्ये जीवन जगत आहेत, तर त्या व्यक्तीला आपल्याला काय करायचंय? देवाच्या ममतेकडे त्यांना घेऊन जायचं. त्यांना सांगायचंय, की येशू ख्रिस्त तुझ्यावर किती प्रीती करतो. त्यांना त्या गोष्टीचं प्रकटीकरण आपल्याला करून द्यायचंय, की खरोखर देव तुझ्यावर प्रीती करतो. खरोखर देव तुझ्यावर कृपा करतो. खरोखर त्याची ममता किती मोठी आहे, त्याची दया किती मोठी आहे. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीला ही गोष्ट समजणार आहे, ज्यावेळेस तो ही गोष्ट स्वीकारणार आहे, त्यावेळेस नक्कीच तो त्या पापापासून बाहेर येणार आहे. खरंच खऱ्या अंतःकरणाने तो त्या पापावर विजय मिळवणार आहे. खऱ्या अंतःकरणाने त्याचं जीवन बदलणार आहे. तर आपल्याला काय करायचंय? एखादा व्यक्ती पापामध्ये जीवन जगत असेल, एखादा व्यक्ती पापी असेल, तर त्याला आपल्याला काय करायचंय? देवाची ममता, देवाची ममता त्याला शिकवायची. देवाची ममता त्याला प्रीच करायचंय. देवाचा चांगुलपणा त्याला प्रीच करायचंय. देवाच्या ममतेबद्दल त्याला सांगायचंय. आणि मग त्या व्यक्तीचं जीवन काय होणार आहे? खऱ्या अंतःकरणाने बदलणार आहे. तर ह्या गोष्टीबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचा आपण गौरव करूया आणि आपण प्रार्थनेमध्ये असूया. धन्यवाद देतो प्रभू. तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. खरोखर देवप्पा आजच्या वचनाद्वारे प्रभू देवप्पा खरा पश्चाताप काय आहे? आणि कशाप्रकारे एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतं. ते समजण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत केलीस प्रभू धन्यवाद देतो. खरोखर देवपा या वचनाद्वारे इथं उपस्थित प्रत्येकाशी तू बोललेला आहेस प्रभू, असा माझा विश्वास आहे प्रभू. आणि प्रत्येकाला देवपा तुझी ममता स्वीकारण्यास, तुझी कृपा स्वीकारण्यास, तुझी प्रीती स्वीकारण्यास सहाय्य कर, मदत कर. आणि ज्यावेळेस ते तुझी ममता स्वीकारणार आहेत, ज्यावेळेस ते तुझी कृपा स्वीकारणार आहेत, खऱ्या अंतःकरणाने त्यांचं जीवन बदलणार आहे. खऱ्या अंतःकरणाने त्यांचं मन परिवर्तन होणार आहे प्रभू. खरोखर देवप्पा हे गोष्ट प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर प्रभू देवप्पा. प्रत्येकाला तुझ्या ममतेने तू भर, तुझ्या कृपेने भर, तुझ्या प्रीतीने भर प्रभू, अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि खरोखर ज्यावेळेस आम्ही तुझी कृपा स्वीकारू, खरोखर आम्ही ज्यावेळेस तुझी प्रीती स्वीकारू, त्यावेळेस आम्ही खरोखर त्या पापावर विजय मिळवणार आहोत. खरोखर आम्ही त्या पापातून बाहेर पडणार आहोत. खरोखर प्रभू धन्यवाद देतो तुला या गोष्टीसाठी. खरोखर देवप्पा हा समय, ही सर्व गोष्ट तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. इथं उपस्थित प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. आज तू मला सहाय्य केलंस, मदत केलीस. तू आज मला संधी दिलीस प्रभू, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ, काळ, समय
तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.